तर आपण बोलत होतो नागिनबद्दल. जर तुमची ओल्ड एज आहे, तुमची इम्युनिटी कमी आहे, तुम्हाला डायबिटीज आहे किंवा खूप स्ट्रेसफुल लाईफस्टाईल आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही व्हॅक्सिनेशन करून घेऊ शकता. लसीकरण केल्यानंतर नागिन होण्याचे प्रमाण हे 80% कमी होऊ शकते. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला नागिन ऑलरेडी झाली आहे तर डर्मॅटोलॉजिस्ट कडून जाऊन ट्रीटमेंट घ्यायची. त्याच्यामध्ये आपण युजली अँटीव्हायरल्स ऍड करतो. अँटीव्हायरल्सचा कोर्स कंप्लीट करायचा आहे, जसं असायक्लोव्हिर, व्हॅलसायक्लोव्हिर, गॅनसायक्लोव्हिर असे वेगवेगळे ड्रग्स असतात. सोबतच तुम्ही थंड पाणी किंवा बर्फाचं पाणी लावू शकता, जेणेकरून जळजळ जी आहे ती कमी होईल. गरम पाण्याने शेकू नये, सोबतच त्याच्यावर काहीही घरचे उपचार करू नये आणि झाडपाला तर बिलकुल वापरू नये. ह्यामुळे ते जळून जाऊ शकते आणि नागिन स्प्रेड होण्याचं प्रमाण वाढू शकतं. सोबतच जर तुमच्या आसपासमध्ये कोणाला नागिन आहे किंवा तुम्हाला आहे तर मास्क लावा, जेणेकरून श्वासाथ्रू ते स्प्रेड होणार नाही आणि त्या माणसापासून किंवा तुम्ही स्वतःला सेपरेट करायचं आहे, जेणेकरून टच थ्रू सुद्धा नागिन स्प्रेड होणार नाही. अशी अवेअरनेस तुम्ही सगळीकडे स्प्रेड केली पाहिजे आणि अशाच कंटेंटसाठी मला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.